या सर्वांचा आहे। अजित पवार यांचं पार्थिव जेव्हा हॉस्पिटलमधनं बाहेर पडलं तेव्हा त्यांच्यासोबत, त्यांच्या पार्थिवासोबत त्यांचे चिरंजीव जय पवार आहेत, रोहित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार ही सगळी मंडळी धुरा सांभाळत आहेत विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये। आणि अर्थातच प्रत्येकाला हे आवाहन केलं जात आहे की सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, कारण प्रत्येकाला अजित पवारांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे। आपल्या लाडक्या नेत्याची एक शेवटची झलक पाहायची आहे। उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं प्रचारसभांचं आयोजन आज करण्यात आलेलं होतं आणि 4 प्रचारसभा नियोजित होत्या बारामतीमध्ये। काल कॅबिनेटची मीटिंग होती, त्यामुळे अजित पवार काल मुंबईमध्ये होते आणि आज सकाळी ते मुंबईवरनं बारामतीसाठी रवाना झाले। सकाळी साधारणतः 8:50 त्यांचं विमान लँड होणं अपेक्षित होतं। प्राथमिक कारण हेच सांगितलं जाते की धुक्यामुळे वैमानिकाला अंदाज आला नाही आणि या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं। जसं विमानाचं क्रॅश लँडिंग झालं, विमानानं पेट घेतला आणि दुर्दैवी मृत्यू या विमानातल्या सर्वच प्रवाशांचा झाला। कुटुंबासाठी हा मोठा धक्का तर मानला जातोय, कारण एकीकडे राष्ट्रवादीला पक्ष म्हणून राजकीय पातळीवरती सावरण्याची खूप मोठी गरज असताना कौटुंबिक पातळीवरती शरद पवार हे सुद्धा काहीसे वृद्धत्वाकडे झुकलेले असताना शरद पवारांनी सुद्धा सक्रिय राजकारणातनं थोडंसं अलिप्त राहायचं ठरवलेलं असताना अजित पवार ज्यांच्याकडे सर्वच जण एक आशादायी नेतृत्व, आशादायी चेहरा म्हणून पाहत होते, पुढचं नेतृत्व कुणाचं असेल तर ते अजित पवारांचं असेल, पुढचा नेता कोण असेल तर ते अजित पवार असतील आणि अजित पवारांची तितकी पकड ही बारामती, महाराष्ट्र आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावरती होती सुद्धा। त्याच अजित पवारांचं असं अकाली जाणं, अचानक एक्झिट घेणं, यामुळे सर्वजण हे काहीही न समजण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। बऱ्याच जणांना हा धक्का पचवणं खूप जास्त अवघड जात आहे की अजित पवारांनी एक्झिट घेतली, अजित पवार निघून गेले। आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सुद्धा तीच भावना आहे। त्यांनी ती बोलूनही दाखवली की आम्ही हारतुरे घेऊन दादांच्या स्वागताची तयारी केलेली होती, परंतु हेच हारतुरे अजित पवारांच्या पार्थिवावरती अर्पण करावे लागतील अशी आम्ही कधीच कल्पनाही केलेली नव्हती। दादा माणूस गेलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रभरातनं हळहळ व्यक्त होतेय। विद्याप्रतिष्ठानच्या बारामतीच्या प्रांगणामध्ये सध्या मोठ्या संख्येनं जनसमुदाय उसळलेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं, कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहन सुप्रिया सुळेंकडनं करण्यात येत आहे। अजित पवारांच्या बाबतीत कायम असे बोललं गेलं आणि आज अनेक नेत्यांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला की अजित पवारांनी राजकारण करताना कोणतीही कटुता त्यांच्या मनात बाळगली नाही। अनेकांनी याही गोष्टीचा अगदी आवर्जून उल्लेख केला की दादांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही। महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातीय अस्मिता या राजकारणात खास करून अतिशय टोकाच्या बनलेल्या असताना दादांनी मात्र कधीच त्यांच्या राजकारणामध्ये जातपात मानली नाही। त्यांनी त्या धर्तीवरती आधारित त्यांचं राजकारण केलं नाही। सोबतच समोरच्या विरोधकांनी प्रचाराच्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये, इतर काळामध्ये कितीही टीका केली तरी सुद्धा त्याची कटुता ही दादांनी आपल्या मनात कधीच बाळगली नाही। दिलदार मनानं, उमद्या मनानं दादा कायमच विरोधकांच्या सुद्धा पाठीशी उभे राहिले। त्यामुळे आज केवळ सत्ताधारी पक्ष नाही, दादांचे चाहते नाही, दादांचे निकटवर्तीय नाही, तर दादांच्या विरोधात असलेले, दादांच्या विचारधारेपासून वेगळे असलेले लोक सुद्धा त्यांच्या प्रती आदरभावच व्यक्त करतात। विमान नेमकं का कोसळलं याबद्दल अनेक उलटसुलट चर्चाही रंगलेल्या होत्या। दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी या विमान दुर्घटनेच्या चौकशीची सुद्धा मागणी केली। यावर शरद पवारांनी एक निवेदन दिलं की हा केवळ एक अपघात होता, यामध्ये राजकारण करू नये
शरद पवार हे पवार कुटुंबाचे आधारस्तंभ मानले जातात, पण त्या पाठोपाठ अर्थातच अजित पवारांकडे सुद्धा एक मोठा आधार म्हणून पाहिलं जात होतं आणि अजित पवारांनी गेल्या काही वर्षांपासून अर्थातच पक्षाची कमान आपल्या हाती घेतलेली होती. पवार कुटुंब हे खूप मोठं कुटुंब आहे, पण पवार कुटुंबामध्ये सामाजिक किंवा राजकीयदृष्ट्या ॲक्टिव्ह असलेले चेहरे म्हणजे शरद पवारांचा आणि अजित पवारांचा. त्यामुळे एक प्रकारे राजकारण असो, राष्ट्रवादी पक्ष असो आणि पवारांचं कुटुंब असो, हे सगळं काही याच दोन चेहऱ्यांभोवती फिरताना आपण पाहिलं. बारामतीच्या रुग्णालयामधनं विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात जाण्यासाठी अजित पवारांचं पार्थिव रवाना झालेलं आहे आणि थोड्याच वेळात हे पार्थिव तिथे पोहोचेल. अजित पवारांचे पुत्र जय पवार हे या पार्थिवासोबत आहेत आणि अर्थातच आपल्या वडिलांच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात दाटून येत असतील. दीड महिन्याभरापूर्वीच सगळं पवार कुटुंब हे एकत्र होतं, हसतं खेळतं होतं, कारण घरामध्ये 2 मंगल कार्य झाली. युगेंद्र पवारांचं लग्न झालं, जय पवारांचं लग्न झालं आणि या निमित्तानं हसते खेळते अजित पवार, हसतं खेळतं पवार कुटुंब सगळ्यांनीच पाहिलेलं होतं. पण कुणीच ह्याची कल्पना केलेली नव्हती की अवघ्या 2च महिन्यामध्ये इतकं शोकाकुल वातावरण बारामतीमध्ये आणि पवार कुटुंबामध्ये पाहायला मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल या सर्वांनी दुपारच्या वेळेला पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं. उद्या जेव्हा अंतिम संस्कार होतील तेव्हा अर्थातच ते शासकीय इतमामात केले जातील. राज्यामध्ये 3 दिवसांचा दुखवटा, शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. आज शासकीय सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आली. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांच्या अंतिम संस्कारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा उपस्थित राहतील. कारण NDAचा भाग आहेत अजित पवार, त्यामुळे राज्यात आणि देशात अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी आहेत. भाजपचे ते एक प्रकारे साथीदार सुद्धा आहेत.